निसर्गासारखा नाही रे सोयरा, गुरु सखा बंधू माया बाप. त्याच्या कुशीमध्ये सारे व्यापताप, मिटते क्षणात आपोआप. असा हा निसर्ग आणि मानव यांच्यातील संबंध अतूट आहे. हा संबंध बदलत्या काळाप्रमाणे जरी बदलत आला असला तरी हा बदल अनुकूलतेकडे झुकायला हवा ना. पण आज मात्र दुर्दैवाने हा बदल प्रतिकूलतेला चालना देणारा ठरला आहे असं म्हणायची वेळ आली आहे. या विश्वाच्या अनंत पसाऱ्यात इतर आवश्यक घटकांप्रमाणेच मानवी जीविताच्या रक्षणासाठी आणि संवर्धनासाठी वृक्ष, वनस्पती, प्राणी यांचाही मोलाचा वाटा आहे. मानवी जीवन सुरक्षित, उत्साही, ऊर्जादायक होण्यासाठी या गोष्टी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. मित्रांनो, निसर्गात या गोष्टी पुरेशा प्रमाणात नसतील ना तर मुख्य जीवनाबरोबरच प्राणी विश्वाचेही जीवन धोक्यात येईल. औद्योगिकीकरणाच्या प्रवाहात आणि आधुनिकीकरणाच्या नादात क्षणिक लाभाकरता आपण वनसंपदा नष्ट करत आहोत. सर्रास गावात घुसून 7 जणांचा बळी घेणारा जळगाव येथील बिबट्या आणि मुंबईसारख्या महानगरात अंधेरी, मुलुंड, बोरिवली यासारख्या भागात बिबट्यांची स्वारी आपल्याला काय सांगून जाते? घुसखोरी कोणाची, बिबट्याची की मानवाची? या प्रश्नावर विचार विमर्श करणं गरजेचं नाही का? मित्रांनो, आजच्या या प्रगत वैज्ञानिक युगात मानवाला निसर्गाच्या सानिध्यात निर्दोष जीवन जगायचे असेल, इतरांना जगू द्यायचे असेल तर निसर्ग रक्षणाचे व पर्यावरण समतोलाचे मूलगामी कार्य करावेच लागेल. याशिवाय इतर दुसरा कोणता पर्याय नाहीच. आपण जर स्वार्थापोटी जंगलात घुसखोरी करत राहिलो, ते काबीज करण्याचा प्रयत्न केला तर जंगली जीव आपल्या भागात येऊन धुमाकूळ घालतील बरं. त्यामुळे आधी आपल्याला त्यांची ही वनसंपदा परत करणं गरजेचं आहे. निसर्ग कौतुकाचे हे असे केवळ शब्दांचेच मनोरे का? निसर्गाचा हिरवेपणा, शीतलता, दाहकता, चंचलता, उत्साह, जिवंतपणा जर नजरेने टिपता आला तर नक्कीच आवडेल ना आपल्या सर्वांना. चला तर मग निसर्गाजवळ, आपल्या निसर्गाजवळ नेणारी ही छोटीशी चित्रफीत आपण पाहूया. कशी वाटली ही छोटीशी जंगल सफर? आज आपण जो जंगल डायरी हा पाठ अभ्यासणार आहोत ना,
तो पाठ देखील आपल्याला अशीच एक छोटीशी जंगल सफर घडवून आणणार आहे. या पाठाचे लेखक आहेत अतुल धामणकर. जन्म 1972. ते एक प्रसिद्ध वन्यजीव संशोधक, लेखक आणि छायाचित्रकार आहेत. राजस्थान, पश्चिम बंगाल, उत्तराखंड आणि गुजरातमधील अनेक उत्कृष्ट जंगलांना त्यांनी भेटी दिल्या आहेत. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हे मध्य भारतातील एक वैभवशाली जंगल, वाघांची खरी भूमी असणारं हे जंगल महाराष्ट्राचं वैभव. लेखकाने या अरण्यात 1.5 तपापेक्षा जास्त काळ 25 वर्ष वाघ, वन्यजीव, पक्ष्यांचा पायी फिरून मागोवा घेत अभ्यास केलेला आहे. या वाटचालीत त्यांना अनेक रोमांचकारी अनुभव आले. आपले आवडते अरण्य आणि त्यातील अनुभव त्यांनी ओघवत्या शैलीमध्ये वाचकांपुढे मांडले. हजारो तास मचाण लपणात बसून केलेली त्यांची निरीक्षणे वाचकांना थेट जंगलात घेऊन जातात. त्यांची वाघ, मृगकथा, नवरंगाचं घट, अरण्याचे अंतरंग, महाराष्ट्रातील वन्यजीवन, ताडोबा वाघाचे जंगल, जंगलाची डायरी, मार्जार कथा ही वन्य विषयक पुस्तकं प्रसिद्ध आहेत. आता आपण जंगल डायरी हा पाठ अभ्यासणार आहोत आणि हा पाठ त्यांच्या जंगलातील डायरी या पुस्तकातून घेतला आहे. जंगल डायरी म्हणजे काय, तर जंगलातील वातावरण व वन्य पशूंच्या संदर्भात येणाऱ्या अनुभवांची नोंद. या पाठात लेखकाने वाघिणीमध्ये दडलेल्या आईचे, तिच्यातील मातृत्वाचे हृदयस्पर्शी वर्णन केले आहे. तसेच प्राण्यांचे निरीक्षण करताना आलेल्या प्रसंगांचेही चित्तथरारक चित्रण रोमहर्षक शब्दात केले आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प. ताडोबा अभयारण्य राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्राच्या चंद्रपूर जिल्ह्यात आहे. याची स्थापना 1955 साली झाली. हे महाराष्ट्रातील सर्वात पहिलं व जुनं अभयारण्य आहे. निसर्ग सौंदर्याने संपन्न असं. इथे आपल्याला विपुल प्रमाणात वन्यजीवांचं दर्शन करता येतं. या जंगलात वेगवेगळ्या प्रकारची उपयुक्त झाडे जसे टीक, तेंदू, धवडा, सलाई इत्यादी. येथे वाघांच्या वेगवेगळ्या जाती पाहण्यास मिळतात. येथे आज घडीला जवळजवळ 200 वाघ आहेत. येथील नदीत मगरींचा निवास असतो. अनेक पक्षी या अरण्यात आहेत. रानगवा, नीलगाय, सांबर इत्यादी प्राणी व पिसरी नावाची हरिणाची अतिशय छोटी जात येथे दिसते. रसिक प्रेक्षक येथे जंगलात सफारी करण्यासाठी येतात. भारतामध्ये केंद्र शासनाने वन्यजीव रक्षणाच्या उद्देशाने काही नैसर्गिक प्रदेश संरक्षित केले आहेत. त्यांना अभयारण्य म्हणतात. पर्यावरणातील जैव विविधता टिकवून ठेवण्यासाठी जीवांचं रक्षण करणं हा अभयारण्य स्थापन करण्यामागील प्रमुख उद्देश आहे. ताडोबा हे नाव तेथील आदिवासी संस्कृतीतून देण्यात आलं आहे. आदिवासी लोकांच्या देवतेचे ते नाव. आणि ताडोबा अभयारण्याचा मुख्य जलस्रोत आहे अंधारी ही नदी. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प TATR, ताडोबा अंधारी टायगर रिझर्व. तारीख 27 मे 1997. वेळ सकाळी 6 ते 9:30. कोळसा परिक्षेत्र. कोळसा परिक्षेत्र म्हणजे ताडोबा अभयारण्यातील सुरक्षित क्षेत्र. लेखक पहाटेच कोळसावण विश्रामगृहातून बाहेर पडले. विश्रामगृह म्हणजे सरकारी निवासस्थान, गव्हर्नमेंट गेस्ट हाऊस. लेखकाला गावातून टोंगे हे वनरक्षक म्हणजे वनाचे रक्षण करणारे अधिकारी व त्यांचा सहकारी वनमजूर म्हणजे जंगलात काम करणारा फॉरेस्ट वर्कर येताना दिसले. वनरक्षक आल्यावर लेखकाने डावीकडे जाणारा झरी रस्ता पकडला, पण समोर चालताना वनमजूर अचानक थांबला. लेखकाने त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिले की काय झालं, का अचानक थांबला. तर त्यांनी रस्त्याकडे बोट रोखलं.
म्हणजेच विशिष्ट दिशा दाखवली, संकेत दिला. नुकत्याच गेलेल्या एका मोठ्या बिबट्याची पावलं तिथं उमटली होती. बिबळा म्हणजे वाघाची एक जमात. हा एक नर असून हे सारे तिथे पोहोचण्यापूर्वी 1 तासभर आधी तिथून गेला असावा. लेखकाने चहूकडे पाहिले, पण त्यांना काहीच दिसलं नाही. पण अचानक त्यांना जंगलाच्या कोपऱ्यावर थोडीशी हालचाल जाणवली. लेखकांनी सगळ्यांना हातानेच थांबायची खूण केली, इशारा केला. त्यांनी जेव्हा दुर्बीण डोळ्यांना लावली तेव्हा ती हालचाल एकदम स्पष्ट झाली. तिथे एका तेंदूच्या झाडाखाली, तेंदू म्हणजे एक प्रकारचा वृक्ष, तेंदूच्या झाडाखाली बांबूमध्ये एक बिबळा बसला होता. पण त्याचा रंग आसपासच्या परिसराशी एवढा मिसळून गेला होता की त्याची शेपूट जर हलली नसती ना तर लेखकाला तो मुळीच दिसला नसता. त्याची पाठ या सर्वांकडे होती, त्यामुळे अद्याप अजून त्यांना पाहिलं नव्हतं. पण तेवढ्यात टोंगे वनरक्षकाचा पाय एका वाळक्या काटकीवर पडला आणि कट असा आवाज झाला. वाळकी काटकी म्हणजे सुकलेली काटकी, म्हणजेच काटकी म्हणजे छोटीशी वाळलेली डहाळी. तिखट काण्याच्या बिबळ्याने तो आवाज ऐकताच वळून पाहिलं आणि एका झेपेतच तो जंगलात अदृश्य झाला. तिखट कानाचा म्हणजे जराही आवाज झाला ना तरी चटकन ऐकणारे कान. पहा ना, टोंगे वनरक्षक आणि त्यांचा सहकारी वनमजूर, त्यांची नजर किती बारीक होती. 1 तासापूर्वी नर बिबळा इथून गेला असावा. हा त्यांचा वेळेसंबंधीचा आणि त्या विशिष्ट प्राण्यासंबंधीचा अंदाज किती अचूक होता. त्यांची नजर किती पारखी आणि सराईत होती. आणि तो बिबळा पहा, तोही तसाच तिखट कानाचा. पहा ना, परमेश्वराने प्रत्येकाला म्हणजे सर्व प्राणी मात्रांना स्वसंरक्षणासाठी एक शक्ती दिली आहे, रंगरूप दिलंय. बर्फाळ प्रदेशातील प्राणी केसाळ असतात, सर्पाला कान नसतात पण त्याची नजर तीक्ष्ण असते. माशाला श्वसनासाठी नाकाऐवजी कल्ले असतात, त्यांच्या पापण्या पारदर्शक असतात. बेडूक, बदक यांच्या पायांच्या बोटांमध्ये पडदे असल्याने त्यांना त्याचा वल्ह्याप्रमाणे उपयोग होतो. आणि सिंहासारख्या मांसाहारी प्राण्याचे पाय मजबूत असतात, नख्या असतात. बिबळा त्या जंगलात अदृश्य झाला. त्याच्या निरीक्षणाची चांगली संधी, मौका हातचा गेला म्हणून लेखक खूप हळहळले. त्यांना खूप वाईट वाटलं. टोंगे यांना शर्मिंद झाल्यासारखं वाटलं, कारण आपल्या चुकीमुळे, आपल्या अनअवधानामुळे लेखकाची बिबळ्याची निरीक्षणाची संधी हुकली याचं त्यांना वाईट वाटत होतं. ते सारे तसेच पुढे निघाले. थोड्याच अंतरावर रायबाकडे जाणारा रस्ता उजवीकडे वळला होता. तो रस्ता धरला म्हणजे त्या रस्त्याने पुढे चालू लागले. जंगल आणखीनच दाट गर्द झाल्यासारखं वाटलं. तिथं 2-3 नाले असल्याने झुडपांची दाटी जास्तच जाणवली. तर त्या नाल्यांमध्ये म्हणजे ओढ्यांमध्ये पाणी साचून राहत असल्याने तिथं कुठलाही वन्य प्राणी दिसण्याची शक्यता होती. त्यामुळे आता त्यांना सावधपणे पावलं टाकणं आवश्यक होतं. पहा, लेखकाला जंगलातील वातावरणाची, तेथील वन्यजीवांची पुरेपूर ओळख असल्याने, अनुभव असल्याने त्या अंदाजानुसार त्यांची पावले पुढे पुढे पडत होती. जंगल म्हटलं की हिंस्र पशूंचा वावर, त्यामुळे तिथं साहसाबरोबरच सावधानतेची, सतर्कतेचीही तितकीच गरज होती. आदल्या दिवशी संध्याकाळी विश्रामगृहावर गप्पा मारताना टोंगे यांनी लेखकाला त्या परिसरात 4 पिल्लं असलेल्या वाघिणीबद्दल सांगितलं होतं. तेव्हापासूनच लेखकाला कधी एकदा तिथं जातोय असं झालं होतं. ते खूपच उत्सुक होते तिथे जायला. प्रचंड उष्णतेचे दिवस असल्याने वाघासारखं जनावर पाण्याच्या आसपास वावरतं, फिरतं. तशातच लहान पिल्लं असल्यानं या वाघिणीला त्यांना पाण्यापासून जास्त दूर नेणं देखील शक्य नव्हतं.
पण लहान पिल्लं असणारी ही वाघीण जंगलातलं सगळ्यात धोकादायक जनावर. पिल्लांच्या संरक्षणासाठी ही सजग आई कुणाचा जीव देखील घ्यायला मागे पुढे बघणार नाही. त्यामुळं सुकलेल्या नाल्यात उतरताना लेखकाच्या मनावर एक अनामिक दडपण आलं होतं, म्हणजेच अनपेक्षित असा दबाव. वन्य प्राणी म्हणजे वनात राहणारे प्राणी, दाट जंगलात राहणारे प्राणी, ते देखील त्यांची सोय पाहतात. त्यांनाही तहान लागते, मग ती त्वरित भागवता यावी यासाठी ते जंगलात ज्या ठिकाणी पाण्याचे साठे उपलब्ध असतात त्याच ठिकाणी आजूबाजूच्या परिसरात राहतात, वावरतात. दिवसा किंवा मग रात्री ते तिथं पाणी पिण्यासाठी जातात. तिथं त्यांना इतर प्राण्यांची शिकार किंवा शिकार करण्याची संधी मिळते. मित्रांनो, वन्यजीवांचं निरीक्षण, अभ्यास ही लेखकाची आवड जरी असली तरी प्रत्यक्षात वाघिणीसारख्या जनावरांचं, ते देखील 4 पिल्लं असलेल्या, त्यांच्या संरक्षणाबाबत सतर्क असलेल्या वाघिणीचं जवळून निरीक्षण ही सोपी बाब नव्हती. त्यांची थोडीशी चूक देखील जीवावर बेतू शकली असती, कारण ती वाघीण आई होती 4 पिल्लांची. वन्य प्राण्यांचं देखील आपल्या पिल्लांवर खूप प्रेम असतं. पिल्लू लहान असताना त्यांच्या पालन पोषणाची सर्व जबाबदारी आई असलेले मादी प्राणी घेते. डोळ्यात अंजन घालून ही जबाबदारी ती पार पाडत असते. जशी आपल्याला प्राण्यांची भीती वाटते तशीच त्या प्राण्यांना माणसाची भीती वाटते. मग आपल्या पिल्लांच्या संरक्षणासाठी ते कोणाचाही जीव घेतील, कोणताही विचार न करता. आपण जर प्राणीमात्राचं निरीक्षण केलं ना तर सहजच लक्षात येतं की वात्सल्य, ममत्व हे गुण कीटक, प्राणी, पक्षी सर्वांमध्ये अनुभवायला मिळतं. वाचनात काही आलेले अनुभव सांगते. कुंभारवाशी नावाचा एक कीटक आहे. ती देखील चिखलाचं घुमटाकार आकाराचं घर बांधते. तिथे बेशुद्ध झालेल्या कीटकांचा संचय करते आणि मगच ती अंडी घालते. कोळ्याची पिल्ले अंड्यातून बाहेर पडल्यावर आईच्या पाठीवर चढून बसतात आणि कित्येक महिने तिथेच राहतात. विंचवाची मादी एका वेळेस 50-60 पिल्लांना जन्म देते. ती पिल्ले तिच्या अंगावरच आसरा घेतात. कधी कधी ती इतकी निश्चित पडून राहते की ती पिल्लं त्या मादी विंचवाला खाऊनच काही दिवस जगतात. अशी बरीच उदाहरणं देता येतील. प्राण्यांमध्येही पराकोटीचं वात्सल्य, ममत्व असतं. पिल्लांवर संकट आलं तर जीवाच्या आकांताने ते त्यांचा सामना करतात. पिल्लांचं संगोपन करून निसर्ग चक्रात त्यांचं स्थान पक्क करतात. लेखक 10-12 पावले चालले असतील आणि त्यांना नाल्यातील ओलसर चिखलात मांजरापेक्षा मोठ्या आकाराची अनेक पावलं उमटलेली दिसली. त्यांनी झटकन पुढे जाऊन वाकून बघितलं. त्या पिल्लांच्याच खुणा होत्या. त्या पगमार्क्सवरून लक्षात आलं की ते काल रात्रीचेच आहेत. याचा अर्थ असा होता की वाघीण अद्याप आपल्या पिल्लांसह याच परिसरात वावरत होती. आता मात्र लेखक ते पिल्लं पाहण्यासाठी आणखीनच अधीर झाले, उत्सुक झाले. तिथून सुमारे 100-125 पावलांवर नाल्यात थोडंसं पाणी असल्याचं लेखकाला माहीतच होतं. ही वाघीण इथंच सापडण्याची शक्यता होती. इथं लक्षात येतं की लेखकाचा वनाचा, वाघासंबंधीचा अनुभव किती गाढा होता, सखोल होता. केवळ पाऊल खुणांवरून त्या केव्हाच्या आहेत याचा सहज अंदाज लावला. वाघीण इथंच सापडण्याची शक्यता असल्यानं त्यामुळे आता तिकडं जाताना खूपच सावधगिरी बाळगणं, एक्स्ट्रा विजिलंट असणं आवश्यक होतं. जमिनीवर सर्वत्र पानगळीमुळे, पानगळ म्हणजे शिशिर ऋतूत झाडांची पानं गळतात, द लीफ फॉल. त्या पानगळीमुळे पडलेला वाळका पाचोळा
सुकलेल्या पानांचा खच साचून होता. त्यावरून पाय न वाजवता जाणं, अगदी हळू जाणं ही मोठी कसरतच होती. कारण कडक उन्हात वाळलेल्या पानांचा आवाज येतोच व त्यात ती वाघीण, 4 पिल्लांची आई, सजग आई. पाणवठा जसा जवळ आला, पाणवठा म्हणजे जंगलातील पाण्याचा साठा. पाणवठा जसा जवळ आला, लेखकाचे हृदय जोर जोरात धडधडू लागले. त्यांना भीती वाटू लागली. पुढं काय दिसेल या जाणीवेनंच त्यांचा घसा कोरडा पडला, म्हणजे भीतीने घशाला कोरड पडली. इतरांची अवस्था ही स्थिती काही वेगळी नव्हती. त्यांनी सगळ्यांनी एकमेकांकडे पाहत सावधानता बाळगण्यासाठी डोळ्यांनी खून करून सूचना दिली. आता एक एक पाऊल टाकताना त्यांच्या मनावरचं दडपण अधिकच वाढत होतं. कुठं तरी झाडाच्या बुंध्या आड, बुंधा म्हणजे झाडाचं खोड, जांभळीच्या झुडपात लपलेली वाघीण रागानं गुरगुरत क्षणार्धात अंगावर येणार असंच वाटत होतं. आता जणू सगळा काळ थांबला असावा असं वाटत होतं. लेखकाचा वाघ अभ्यास अनुभव दांडगा असला तरी 4 पिल्लांची आई असलेल्या त्या वाघिणीच्या इलाक्यात असं जाणं म्हणजे खूप धाडसाचं होतं, जोखमीचं होतं. पण जंगलाचा आणि प्राण्यांचा स्वभाव ओळखून ते काम केलं की सोपं होतं. जंगलाच्या बारीकसारीक गोष्टींचा तपशील त्यांच्याकडे होता, त्यामुळे जंगलाशी त्यांची नाळ जोडली गेली होती. हे जिगरबाजांचं काम आहे बरं का. पुढं काय घडलं ते पाहूया. अचानक नाल्याच्या पलीकडून आलेल्या या बारीक आवाजानं लेखक जागीच थबकले. त्यांच्या अंगावर सरसरून काटा आला. भीतीने अंग शहारले. 1 वर्षाच्या वाघाच्या अभ्यासानं व अनुभवानं हे ठाऊक होतं की हा वाघिणीचा आवाज आहे. ती या आवाजाने आपल्या पिल्लांना बोलवत असावी. अचानक पाण्यात धक्कन काहीतरी पडल्याचा आवाज आला. लेखकानं पाणवठ्याकडे पाहिलं आणि आश्चर्याने थक्क झाले. एका पिल्लानं बाजूच्या जांभळीच्या झाडीतून थेट सरळ पाण्यात उडी घेतली होती. लगेच त्याच्या पाठोपाठ उरलेली 3 पिल्लंही धपाधप पाण्यात शिरली. आईचा आश्वासक आवाज त्यांच्याकरता उत्साहाचं वारं भरणारा ठरला होता. उत्साहाचं वारं म्हणजे टू बी एक्साइटेड. पहा, रात्रभर जांभळाच्या झाडीत लपून बसलेली ही पिल्लं आई येताच किती खुश झाली. आनंदाने पाण्यात धपाधप उड्या मारल्या. आपण देखील आईची अशीच वाट पाहतो, हो की नाही? आपल्यासाठी देखील आईचा आधार म्हणजे जीवन प्रेरणा असते. आणि ही पिल्लं किती हुशार आहेत पहा. आईनं जिथं सांगितलं तिथं गुपचूप रात्रभर राहिली. पण आई आल्यावर मात्र त्यांच्यातील खेळकत बाळं जागी झाली आणि मस्ती करू लागली. वाघीण रात्रीच पिल्लांना नाल्याकाठच्या जांभळीच्या दाट झुडपात लपून शिकारीसाठी गेली होती. या परिसरात दुसरे नर वाघ, बिबळा, रानकुत्री अशा पिल्लांच्या संभाव्य शत्रूंचा राबता होताच. म्हणजेच तिथे हे सारे इतर प्राणीही वावरत असत. त्यामुळे तिला खबरदारी घेणं, त्या पिल्लांच्या जीवाची काळजी घेणं आवश्यकच होतं. वाघांच्या लहान पिल्लांना या इतर भक्षकांपासून, भक्षक म्हणजे इतर प्राण्यांना खाणारे, अशा या भक्षकांपासून खूप धोका असतो. त्यामुळं वाघीण पिल्लांच्या सुरक्षेबद्दल भलतीच दक्ष होती. आता ती रात्रभर जंगलात फिरून पिल्लाजवळ परत आली होती. आईची हाक ऐकताच अजूनवर दडून बसलेली पिल्ले खेळखरपणे तिच्याकडे झेपावली. तेवढ्यात डावीकडच्या विरळ बांबूमधून लेखकाला वाघीण येताना दिसली. ती सरळ पाण्याजवळ आली आणि वळून पाण्यात बसली. रात्रभराच्या वाटचालीनं थकून ती विश्रांती घेत होती. पण पिल्लांच्या उत्साहाला उधाण आलं होतं. त्यातील एक पिल्लानं तर वाघिणीच्या पाठीवरच उडी घेतली. पण तिथून घसरल्याने ते धक्कन पाण्यात पडलं.
तोंडावर पाणी उडताच वाघिणीनं मंदपणे गुरगुरून म्हणजेच आवाज करून आपली नापसंती व्यक्त केली. पण पिल्लांना त्याच्याशी काहीच देणं घेणं नव्हतं. त्यांचा आईच्या भोवती जबरदस्त दंगाधोपा सुरू झाला. लेखकानं किती प्रभावी शब्दात त्या प्रसंगाचं वर्णन केलं आहे पहा. नजरेसमोर जसंच्या तसं चित्र उभं करण्याची किमया आहे की नाही त्यांच्या शब्दात. लेखकाने शब्दबद्ध केलेल्या या वर्णनातून त्यांचं सूक्ष्म निरीक्षण वृत्ती दिसून येते. रात्रभर घाबरून दळून बसलेली पिल्लं आईच्या येण्यानं कसा उत्साह संचारला त्यांच्यात. आई आलेली आहे, आता कशाचीच भीती नाही, बिनधास्त खेळा, हा त्यांचा भाव त्यांच्या कृतीतून व्यक्त होतोय. पिल्लांचा आईच्याच अंगावर दंगा चालू, पाणी उडल्यानं वाघिणीनं आपली नाराजी व्यक्त केली. पण आईच्या धाकापुढे प्रेमच मोठं. तू रागवली तरी आम्ही मस्ती करणारच, दंगा करणारच, असा पिल्लांचा रोख दिसतोय. रात्रभर पिल्लांपासून लांब राहिल्यानं वाघिणीच्या वात्सल्यालाही भरती आली होती. शिकार करणं, पिल्लांना ती शिकार आणून देणं सोपं नसतं. वाघिणीला रात्रभर ती शिकार शोधावी लागते, ती शिकार करावी लागते. ती पण थकून गेली. हा प्रसंग आईच्या ममतेचं, वात्सल्याचं एक उत्तम उदाहरण आहे. आई आपल्या बाळासाठी अतोनात कष्ट घेते, तेव्हा तिच्या कष्टाची, प्रेमाची जाण आपल्याला असायला हवी. आई बाळाचं गोड नातं प्राणी मात्रातही असं अनुभवायला मिळतं. मनुष्य प्राण्यातही ते आहे, हवं आहे देखील. प्रेमाची परतफेड असं नाही, पण प्रेमास प्रेम द्यायला हवं. आईच्या प्रेमाची उतराई होऊ शकत नाही. शब्द सुमन कौतुकास कमी पडतात, तरीही मन बोलून जातं. मायेला तुझ्या तुलनाच नाही, सांगायला माझ्याकडे शब्दच नाही. लिहिता लिहिता अपुरी पडेल शाई, आई लाखात एक तूच ग आई. चला तर मग आता आपण वाघीण आणि तिच्या पिल्लांची भेट हा प्रसंग पाहूयात. साधारणतः कुत्र्यापेक्षा लहान आकाराची 5 महिन्यांची पिल्लं होती. या वयात लहान मुलं जशी खेळकर असतात अगदी तशीच ही पिल्लं खेळकर होती. एकमेकांचा पाठलाग करणं म्हणजे पिछा करणं, मारामारी करणं, पाण्यात उड्या घेणं असे खेळ सुरू झाले. मध्येच आई वळून एखाद्या पिल्लाला मायेने चाटत होती. थोडा वेळ सरल्यावर ते पटकन उभी राहिली. डोकं वळवून तिनं हळूच असा आवाज केला. ह्या पिल्लांना मागं येण्याबद्दलचा इशारा होता. लगेच वळून ती चालायला लागली. तिनं जंगलात कुठं तरी नक्कीच एखादं सांबर, हे सांबर म्हणजे हरिणाची एक जात, वेडी वाकडी शिंग असणारी. रानगवा म्हणजे जंगलातील रेडा, नीलगाय म्हणजे जंगली गाय, रानडुक्कर म्हणजे जंगली डुक्कर यांची शिकार साधली असावी. पण ही शिकार जड असल्याने ती उचलून पिल्लांपर्यंत आणणं शक्य नसतं. त्यामुळे पिल्लांजवळ येऊन घटकाभर म्हणजे तासभर बसून तिने विश्रांती घेतली होती आणि आता ते पिल्लांना शिकारीकडे घेऊन चालली होती. या 4 पिल्लांसोबतच स्वतःचे पोट भरण्यासाठी तिला सतत कोणती ना कोणती शिकार करणं आवश्यक होतं. या कलेत ती चांगलीच पारंगत होती, कुशल होती, एक्सपर्ट होती. वाघिणीनं नाला पार करून बांबूच्या गंजीत म्हणजे वाळलेला बांबूंचा समूह तिथं पाय ठेवला. आत शिरण्याआधी तिने वळून पिल्लं येतायत की नाही हे पाहून घेतलं. 2 पिल्ले तिच्या मागोमाग निघाली होती, पण दोघांना अद्याप भान नव्हतं. ती पाण्यातच एकमेकांसोबत खेळण्यात दंग झाली होती. वाघिणीनं त्यांना परत बोलावणारा आवाज काढला. आईच्या आवाजाबरोबर दोन्ही पिल्लांनी आपला खेळ थांबवला आणि पळत सुटली. आज लेखकाने वाघिणीतल्या आईची एक वेगळीच झलक बघितली होती. त्यांच्या व्याघ्र अनुभवात मोलाची भर घालणारा हा अनुभव होता.
मला वाघिणीतल्या आईची एक वेगळी झलक जाणवली असं लेखकाने म्हटलं. का बरं? कारण नेहमी वाघ वाघीण म्हटलं की सहजच आपल्या नजरेसमोर चित्र उभं राहतं, ते एक शक्तिशाली, ताकदवर, क्रूर, हिंस्र जनावर ज्यांच्या हल्ल्यातून जिवंत वाचणं कठीण. पण इथं या प्रसंगात तिचं एक वेगळं रूप लेखकानं अनुभवलं. प्रेम, वात्सल्य, ममत्व या भावनांनी भरलेलं रूप. वाघिणीच्या कृतींचा जर आपण बारकाईने विचार केला तर तिच्यातील आई पण सहज दिसतं. रात्र झाली तर तिनं आपल्या पिल्लांना दाट झुडपात लपवलं. म्हणाली, इथं गुपचूप राहा, आवाज करू नका, मी शिकार करून काही खायला मिळते का ते बघते. पिल्लांनी पण आज्ञाधारक बाळाप्रमाणे मान डोलवली व एकमेकांच्या अंगावर रेलत गुमान राहिली. वाघीण झुडपाबाहेर आली, चौफेर नजर फिरवली आणि मार्गस्थ झाली. रात्रभर जंगलात फिरून एका सांबराची शिकार करून ती आपल्या पिल्लाजवळ परत आली. आईची चाहूल लागताच सर्व पिल्लं तिच्याकडे झेपावली. तिला बिलगू लागली. छान शिकार केली आहे बाळांनो, आपण खायला जाऊया हं, असं म्हणत ती आपल्या पिल्लांना चाटू लागली. जर वेळानं ती पाण्यात शिरली तर पिल्लांचा आनंद गगनात मावेना. या साऱ्या कृती आपल्याला काय सांगून जातात बरं? आईची माया, प्रेमळपणा, शिस्त, सुरक्षा, काळजी या मातृत्व गुणांची वाघिणीमध्येही झलक दिसतेय ना. दिवसभर जंगलात भटकून शिकार करणारी, शिकार करून आल्यावर पिल्लांना जवळ घेणारी, त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेणारी, मानवी प्राण्यांसारखीच आई दिसली त्या वाघिणीत. मातृत्वाचं एक विलोभनीय अनोखं दर्शन अनुभवास मिळालं. आणि म्हणूनच लेखक म्हणतात की आज मी वाघिणीतल्या आईची एक वेगळी झलक बघितली. मित्रांनो, हा जो आपल्याला छोटासा जंगल प्रवासाचा, तेथील वातावरणाचा, वाघिणीचा अनुभव मिळाला तो कशामुळे शक्य झाला बरं? तर लेखक अतुल धामणकर यांनी जंगलातील प्राण्यांचे, त्यांचे निरीक्षण आणि निरीक्षण करताना आलेले चित्तथरारक अनुभव, प्रसंग हे सारे जंगलातील डायरी या पुस्तकात शब्दरूपात व्यक्त केले. म्हणून हे एक प्रवास वर्णनच आहे. प्रवास वर्णन हा एक साहित्य प्रकार आहे. यातून आपल्याला विविध स्थळांचे, संस्कृतीचे, नैसर्गिक सौंदर्य अशा विविध गोष्टींचा आनंद घेता येतो. पु ल देशपांडे, रमेश मंत्री, मीना प्रभू अशा नामवंत लेखकांची प्रवास वर्णनं प्रसिद्ध आहेत. अतुल धामणकर यांनी जंगलातील आपले अनुभव, जंगलातील डायरी या पुस्तकात लिहिले आहेत. आता डायरी म्हणजे काय? तर डायरीचा दुसरा अर्थ आहे रोजनिशी. रोजनिशी म्हणजे दररोज घडलेल्या घटनांपैकी कोणत्या घटना महत्त्वाच्या म्हटल्या, त्या त्या प्रसंगी तुम्हाला काय वाटलं या संबंधीचं घटनात्मक, भावनात्मक बांधाबांध शब्दात करणं म्हणजे डायरी लिहिणं. अनेक मोठमोठे लोक डायरी लिहित होते. डायरी लिहिणे हा एक छंदही असू शकतो आणि गरजही. डायरीमध्ये त्या व्यक्तीच्या भावना, वैयक्तिक अनुभव, विचार व्यक्त होतात. डायरीच्या माध्यमातून व्यक्तीचे व्यक्तिमत्व व्यक्त होते. डायरी म्हणजे रोज केलेल्या लिखाणाचा एक संग्रहच असतो. स्वतःशी संवाद साधण्याचं डायरी हे एक उत्तम साधन आहे. डायरी लिहिताना कोणत्याही भाषेचा उपयोग केला तरी चालतो. आपल्या जीवनात असे अनेक तऱ्हेतऱ्हेचे अनुभव येतात. वेगवेगळ्या घटना, प्रसंग घडतात. त्या घटना ताज्या असेपर्यंत आपल्याला आठवतात, पण कालांतराने काही प्रसंग आपण विसरून जातो आणि एखादी घटना आठवलीच तरी ती तंतोतंत लक्षात राहत नाही. विशेष प्रसंगातील असे काही अनमोल क्षण जपून ठेवायचे असतील तर दररोज डायरी लिहिणं आवश्यक आहे. दररोज डायरीचे लेखन केले तर विविध अनमोल क्षण आपल्या डोळ्यासमोर ताजेतवाने होत राहतात.
आपल्या आयुष्याचा आलेख आपल्याला अभ्यासता येईल. डायरी लिहिल्याने आपली आकलनशक्ती वाढते, लेखनामध्ये सुधारणा होते, स्मरणशक्ती वाढते आणि भाषेवर प्रभुत्वही मिळवता येते. डायरी ही आपली चांगली मित्र मैत्रीण नक्कीच होऊ शकतात. एकटेपणा जाणवत नाही, मानसिक ताण चिंता कमी होतात आणि नियमबद्ध काम करण्याची सवय लागते, जो यशस्वी होण्याचा मूलमंत्र आहे. आणि म्हणून डायरी लिहिणे हे प्रत्येकाने जोपासावे, अवश्य लिहावे. लेखक अतुल ताम्हणकर यांनी शब्दरूपात आपल्याला ताडोबा अभयारण्याचा सफरीचा आनंद दिला. पण जर तुम्ही प्रत्यक्षात ताडोबा अभयारण्याला भेट देऊ इच्छिता तर नक्की जा आणि तिथं सरकारी जीप हत्ती सफारीचा अनुभव अजिबात चुकवू नका. खुल्या जिप्सीमधून अनुभवी आणि प्रशिक्षित गाईडसह केलेली सफारी अत्यंत रोमांचकारी असते, कारण आपण अनेक प्राण्यांना त्यांच्या नैसर्गिक वातावरणात पाहू शकतो. अभयारण्यामध्ये अनेक उंच ठिकाणी मचाण तयार केले आहेत. तिथून वन्यजीवांचे दर्शन सुलभपणे आपण करू शकतो. ऑक्टोबर ते मार्च हा कालावधी ताडोबा अभयारण्य पाहण्यासाठी सर्वात योग्य आहे, कारण या काळात गवत व वनस्पती हिरव्यागार असतात व सर्व प्रकारचे प्राणी मोठ्या संख्येने पाहायला मिळतात. ताडोबा अभयारण्यात हॉटेल्स रिसॉर्ट्सही उपलब्ध आहेत आपल्या बजेटनुसार. पण हो, तिथं गेल्यावर वन विभागाची तेथील प्राण्यांची काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे बरं का. तेथील प्राण्यांना उगाचच डिवचू नका, त्यांचं लक्ष विचलित करू नका. आपण काळजी घेऊया. चला तर मग पुन्हा एकदा प्रवास करूया निसर्गाकडून निसर्गाकडे.